नागपूरच्या शहरामध्ये कचऱ्याची समस्या सध्या भेडसावतीये। पालिकेच्या नियोजन हे ढिसाळ आहे। हा ढिसाळ कारभार सध्या सुरू आहे, ज्या सगळ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आणि फटका बसतोय हे देखील समोर येत आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये सध्या 7245 सफाई कर्मचारी कार्यरत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 2200 सफाई कर्मचाऱ्यांना महानगरपालिका प्रशासनाने वेगवेगळ्या कार्यालयीन कामांसाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये नेमलंय। त्यामुळे ते 2200 सफाई कर्मचारी मूळ कामाच्या ऐवजी महानगरपालिकेच्या शाळा, वाचनालय, टॅक्स विभाग, रुग्णालय, बांधकाम विभाग, वाहन चालक असं म्हणूनही काम करतात। भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी माहितीच्या अधिकारामध्ये महानगरपालिकेमधला हा सफाई कर्मचारी घोटाळा उघडकीस आणलाय। या कर्मचाऱ्यांना मूळ कामावरती परत घेऊन यावरती तोडगा कधी काढणार असा प्रश्न देखील त्यांनी विचारला। जवळपास 2000 किंवा 2200 कर्मचारी, समजा 10 झोन आहे, तर त्या 10 झोनमध्ये ज्या काही महानगरपालिकेच्या आस्थापना आहे, बिल्डिंग आहेत, दवाखाने आहे, लायब्ररी आहेत, रीडिंग रूम आहेत, जे काय असतील आस्थापना तिथे काम करतात। आणि उरलेले 1500 कर्मचारी एक क्लास 3चं, कुठे ऑपरेटर, कुठे काही, कुठे चपराशी, कुठे काही असं काम करतात। जे सफाई कर्मचारी दिवसभर राबून हे शहर स्वच्छ करतात त्यांच्यावर हा दबाव आहे। जिथे 8000 पदं पाहिजे आहेत, शहर इतकं वाढतं आहे, जिथे 8000 पदं पाहिजे आहेत, जिथे चौकेजचे पदं आहेत, जिथे नाली साफ करण्याचे पदं आहेत, जिथे नाला गँग आहे, जर 1500 कर्मचारी किंवा 2200 कर्मचारी बाहेर काम करतील, त्यांच्या कामा व्यतिरिक्त वेगळं काम करतील, तर जे 4-1000 लोक काम करतायत त्यांच्यावर दबाव वाढतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।